आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। छोटी आई येते ग, काळजी घे हा। छोटी आई अगं असं काय करतेस तू? शांत हो बरं, रडू नकोस। हे बघ मी आहे ना, मी इथेच आहे तुझ्या जवळ। हा, तुला कधी कसली गरज लागली ना तर तू फक्त मला हाक मार, मी लगेच येईन तुझ्याकडे। तू फक्त रडू नकोस ग। तू जर अशी रडलीस ना तर मग माझाही पाय नाही निघणार इकडनं। शांत हो बरं, सावर स्वतःला। छोटी आहे, रडू नकोस। तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? काही सांगायचं आहे का तुला? काय बोलायचंय तुला? शालनात्याबद्दल काय सांगायचं का तुला? काहीतरी घेऊन यायचं। हे घे। अक्काच्या जाण्याला फक्त मी जबाबदार आहे। त्या दरीत माझ्यामुळे पडले। शालनाक्का पाणी प्यायला गेल्या आणि मी वरनं गाव बघायचं म्हणून कड्यावर गेले। दरीची खोली बघून माझं डोकं गरगरलं आणि पाय निसटला। मी पडणार म्हणून जोरात ओरडले। तितक्यात शालनाक्का पळत आले, त्यांनी मला मागं ओढलं। मी वाचले पण त्यांचा तोल गेला आणि त्या दरीत पडले। ते झालं ते एवढ्या पटकन झालं की मला काही सुचलं नाही। मला धक्का बसला आणि माझी वाचच गेली। मला माफ करा। अक्कांचं जे काय झालं त्याला मी जबाबदार आहे। अरे देवा, छोटी आई हे बघ, हे का आपल्या हातात काहीच नसतं ग। हे सगळं ना नियती घडवून आणत असते। तू फक्त निमित्त झाली बस, बाकी काही नाही। तू प्लीज असा त्रास नको करून घेऊस ग। मला ना तुझा त्रास अजिबात बघवत नाहीये। रडणं थांबव बरं आधी। आत्या, धक्का पोचवणं कोणासाठी सोपं नाही। हे बघ, आत्याच्या जाण्याचा भार तू स्वतःवर घेऊन ठेवलास। ते ओझं तुला तुझ्या मनावरनं उतरवावं लागल। यातनं तुला बाहेर पडावं लागल। तुझ्या मनाला समजावावं लागल। या एक वेळ स्वतःला समजावतील हो, पण यांच्याच हलगर्जीपणामुळे आमची सोन्यासारखी बायको मेली, हे तर खरंय ना। काय गरज होती यांना त्या कड्यावर जायची?
का आमच्या शालनचा काळ बनून तिथवर गेला तुम्ही? आता या तुमच्या रडण्यानं आमची शालन परत येणार आहे का? आमची सोन्यासारखी बायको मेली तुमच्यामुळं. आता तिची पोकळी कशी भरून काढायची आम्ही? नाही, तुम्ही तुमच्या मनाला किती बी समजवाल, पण आमचं मन तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. डॅडी, हो असं कसं बोलून चालेल? तुम्ही तरी वाईट समजून घ्या. डॅडी, आत्या शांत हो. हे बघ, तू त्यांचं बोलणं नको मनाला लावून घेऊ. तू शांत हो, शांत हो तू. अगं, आपल्यामुळे एखादा माणूस गेल्याची सल आपल्याला जगू देत नाही. त्यामुळे तुला स्वतःला समजावावं लागेल. तुला यातनं बाहेर पडावंच लागेल हत्या. हे बघ, आता आपणच एकमेकांचा आधार बनणं गरजेचं आहे ना. हा, तू आता एकटी नाही चालत्या. आम्ही सगळेजण आहे तुझ्या पाठीशी. नको काळजी करू तू. हं? हो छोटे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. निघतो आम्ही. थोडा अवघड प्रसंग आहे, पण काळजी घ्या. थोडंसं बोलायचं होतं आम्हाला, पण या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडा, मग आपण निवांत भेटून बोलूयात. तेवढंच महत्वाचं असेल तर बोला की. कशाला उगाच लांब निवड टाकायचं, नाही का? नाही डॅडी, एवढा अवघड प्रसंग तुमच्या घरात घडलाय आणि आम्ही इतर गोष्टीवर चर्चा करणे हे आम्हाला बरोबर वाटत नाही. कसं आहे आमदार साहेब, असं म्हणतात की मोठ्या माणसांच्या गुणापैकी एक गुण असा असतो का किती बी सुख आणि किती बी दुःख समोर आली तरी ते आपलं कर्म सोडत नाहीत. बोला बोला, तुम्ही किती बी मोठ्या दुःखात असलो तरी दुःख कुरवळत बसणाऱ्यातले नाही आम्ही, माहिती आहे तुम्हाला. बोला. बरोबर आहे तुमचं. आता तुम्हीच म्हणताय म्हणून बोलतो आम्ही. आमचे दाखले बंधू प्रसादराव यांचं लग्न करायचं म्हणतोय आम्ही प्रसादरावांना साजेशी, घरंदाज आणि पत्रिका जुळणारी पोरगी बघतोय. तुमच्या नजरेत एखादी पोरगी असेल तर सुचवा आम्हाला. आहे की आमच्या जावई बापूंची बहीणच आहे. आम्ही तिच्यासाठी स्थळ बघतोच आहे. तुम्ही मागणी घालून बघा. तिची सगळी पत्रिका बित्रिका आमच्याकडे आहे. आणि नाही जुळली पत्रिका तर ती शांती बिंतचं काय ते बघू. हे बघा डॅडी, उगाच वडून ताडून पत्रिका जुळून नाही चालणार. याचा परिणाम आम्हासनी भोगावा लागतील. आणि हा, जरी या पोरीची पत्रिका जुळत असली तरी भी सूर्याची बहीण आहे. त्यामुळे आम्हाला थोडा विचार करावा लागेल. आणि या पोरीला होकार द्यायचा का नकार द्यायचा हे आमच्या आजीसाहेब ठरवतील.